तुम्हाला माहितीच आहे की आज आहे वर्ल्ड म्युझिक डे आणि संगीतात ना खूप काही असतं. तुमचं स्ट्रेस, तुमची लाईफची भागादौड सगळं खतम होतं फक्त संगीतमध्ये. वेलकम ऑन MGM 90.8 FM. दिस इज आरजी मनीषा विथ यू आणि माझ्यासोबत सध्या आहे तबला वादक सचिन किशनराव शिंदे सर. नमस्ते सर. नमस्कार. सरांचं विश्वजीत संगीत विद्यालय सुद्धा आहेत जिथे ते खूप तबला वादक घडवतात. तर सर सर्वात पहिले तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला की आज वर्ल्ड म्युझिक डे आहे. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू सो मच. म्हणजे रेडिओचं आणि संगीतचं नातं खूप गहिरं आहे. ओके सर, सर्वात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की तबला वादक म्हणून तुमची ही जर्नी कशी स्टार्ट झाली? माझी जर्नी खूप उशिरा सुरू झाली तसं म्हटलं तर. म्हणजे अच्छा, लहानपणापासून संगीत शिकायला पाहिजे हे जेव्हा मला कळालं, ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम संगीत शिकायला सुरुवात केली ती माझी कॉलेज लाईफ होती. अच्छा. हा, तेव्हा कळालं वयाच्या 22व्या वर्षी मी जेव्हा संगीत म्हणजे बघितलं की हा कॉलेजला ज्यावेळेस गेलो की हा फेस्टिवल वगैरे होतात, ज्याच्यामध्ये झोनलला वगैरे जाता येतं, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर मला खरं संगीत काय ते कळालं. मग कोणत्या वयापासून शिकणं स्टार्ट केलं? फर्स्ट इयर असताना समजा 22व्या वर्षी मी तेव्हापासून सुरू केले. त्यानंतर तबल्याच्या एक्झाम देत गेलो. बाकीच्या जे बाहेर प्रोफेशनली कार्यक्रम होतात त्यामध्ये कसं वादन असतं त्या गोष्टी बघतच गेलो. आणि या दोन्ही गोष्टी शिकताना अजून पण शिकतोय खरं म्हटलं तर. शिकवतोय आणि जे क्लासमध्ये मुलं आहेत समजा त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला भेटतंय. आणि तबला वाजवताना सुरुवातीला काय चॅलेंजेस आले होते? मग चॅलेंजेस मला म्हणजे सर्वात पहिले शिकण्यासाठी फीस साठी जो त्रास होता समजा खरं म्हटलं तर. म्हणजे त्यावेळेस नव्हतं माझं तेवढं इन्कम सोर्स नव्हता, तर मी जॉब करून हे शिकत होतो. या दोन्ही गोष्टी चालू असताना तरी गुरुंनी मला बरंच सपोर्ट केला आमच्या, की त्यामुळे मी आतापर्यंत क्लासेस चालवतोय आणि बरेच कार्यक्रमाला साथ संगत करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा, तर गुरुंचं तुम्ही नाव घेतलंच आहे तर त्यांच्याबद्दल सांगा ना. गुरुजी भरपूर आहेत. किती महत्व आहे तुमच्या जीवनात? गुरुजीचं 100% म्हणजे 200% म्हणता येईल आपल्याला खरं तर महत्व आहे. कारण गुरुशिवाय कोणतंही शिष्याचं पान हलू शकत नाही. कारण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची श्रद्धा जर आपल्या मनामध्ये असेल तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण गुरु हा असा व्यक्ती आहे की तो मित्रासारखा पण आहे, वडिलांसारखा पण आहे, भावासारखा पण आहे आणि सल्लागार म्हणून पण आहे खरं म्हटलं त्याचं. बरोबर. कारण त्यांच्यामुळे कोणतंही यश गाठू शकत नाही माणूस. आणि तुमच्या लाईफ मध्ये असं इन्स्पायरिंग पॉइंट कधी आला की जेव्हा तुम्हाला वाटलं की येस आता या फील्ड मध्ये मला जायचंय आणि करिअर घडवायचंय? ज्यावेळेस मी कॉलेजला होतो, शिवछत्रपती कॉलेज आहे, मी त्या कॉलेजला माझं M.Com कम्प्लीट केलंय. त्यानंतर मी विद्यापीठामध्ये MA कम्प्लीट केलंय आणि बी ऍडिशनल कोर्स करून मी MA कम्प्लीट केले. त्यानंतर अखिल भारतीय गांधर्व मंडळ या अंतर्गत तबल्याची एक्झाम देऊन विशारद कम्प्लीट केले. हा, आणि आता कोरोना काळ झाल्यानंतर मुंबई कलिना युनिव्हर्सिटी आहे मुंबईची, तिथे लोककला पीजी डिप्लोमा हा पूर्ण कम्प्लीट केलाय. हा, मला ज्यावेळेस मी कॉलेजला होतो छत्रपती कॉलेजमध्ये फेस्टिवल वगैरे होतात, युथ फेस्टिवल आपल्या विद्यापीठांतर्गत, त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि मला वादनाचं आणि गायनासाठी सिलेक्ट करण्यात आलं बघा झोनलसाठी. तेव्हा मी राजस्थानला गेलो होतो. त्यावेळेस मला खरं म्युझिकची ओढ जास्त लागली की नाही खरं संगीत खूप मोठं आहे, समुद्र आहे, जोपर्यंत तुम्ही पोहत राहाल तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये फिरत राहाल अशी गोष्ट. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तबल्याचं नाव घेतलं जात होतं अजून काही वर्षांपूर्वी, तर असं माइंडमध्ये फक्त क्लासिकल यायचं. पण आजकाल फ्युजन मध्ये खूप काही व्हरायटीज आल्या. तर याला तुम्ही कसं बघता? इन पॉझिटिव्ह वे? हा, पॉझिटिव्ह पण बघतो, कारण क्रिएटिव्ह प्रत्येक वेळेस होत असतं. परिवर्तन ही काळाची गरज आहे असं म्हणतो आपण. पण त्यामध्ये जो मेन गाभा आहे संगीताचा तो जाता कामा नये अशी माझी इच्छा आहे. आणि त्याला पकडून जर तुम्ही करत असेल फ्युजन तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण विशेष मला चांगलं वाटलं की फ्युजन मध्ये वेस्टर्न वाद्य नसून तबल्याला पण इन्व्हाइट केलं त्यांनी आणि ते घेऊन मग फ्युजन करतायत. तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण भारतीय संस्कृतीमधलं जे आपलं पारंपरिक किंवा जे प्रमुख वाद्य म्हणतो साथ संगतीचं, सोलो वादनाचं, तबला, हे वाद्य खूप मोठा विषय. कारण त्या तबल्यामुळेच बाकीचे सर्व ताल मला वाटतं समजू शकतात सगळ्यांना. एखाद्या फिल्म मधलं काही तुम्हाला आवडलं असेल फ्युजन किंवा त्या टाईपचं काहीतरी, ते काय असणार?
फ्युजन मध्ये बघा आता सध्या बॉलिवूडचे गाणे आहेत, हॉलिवूडचे गाणे आहेत, त्याच्यामध्ये तबला खूप जास्त प्रमाणात वापरतात. हा, कारण जेव्हा तबला वाजतो ना त्यावेळेस काहीतरी वाटतं की हा हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काहीतरी म्युझिक आहे. तबला म्हणा, हार्मोनियम म्हणा, तानपुरा जे शास्त्रीय गायक आहेत जुने, तर त्यांचा जो मेन विषय आहे, गाभा आहे, तो आपल्याला त्याच्यात दिसून येतो. येस. आणि त्यासोबत आजकालचे जे मुलं मुली तबला शिकू इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? मी तर खरंच त्यांना म्हणेल की तुम्ही ज्या वेळेस वाटलं तुमच्या मनाला की मला संगीत शिकायचंय किंवा तबला शिकायचंय, गायन शिकायचंय, तर त्यांनी लगेच त्वरित आपल्या जवळपास कुठे गुरुजी असेल त्यांच्याकडे संपर्क साधून लगेच शिकायला सुरुवात केली पाहिजे. कारण आपल्या मनात जी ओढ असते की हा मला हे शिकायचंय, पण ते जर आपण पुढे पाऊल नाही टाकलं तर ते शिकणार नाही. तर ते आयुष्यभर जेव्हा आपण मोठे होऊ ना त्यावेळेस आठवतं की यार आपण केलं असतं तर ती गोष्ट आहे. तर मी म्हणतो की जे मुलं संगीत शिकण्यासाठी इच्छुक आहे ना त्यांना खरंच माझ्याकडून विनंती आहे की त्यांनी लगेच क्लास जॉईन करून किंवा जिथे शिकायला भेटतं तिथे शिकलं पाहिजे. राईट. पण कधी कधी काय होतं की पेरेंट्स मुलांना टाकून देतात कमी वयात असं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून. बरोबर. आणि नंतर मग मुलांना रिअलाइज होते की हा ठीक आहे आता मला याच्यात काहीतरी इंटरेस्ट येतं, असंही होतं समटाइम्स. 100%. कारण मी जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेस मलाही काही माहित नव्हतं, मला आवड होती, फक्त आवड होती म्हणून सुरू केलं. पण नंतर मला त्याच्यातले जे पार्ट आहे, जो ग्राफ आहे, तो नंतर कळाला खरं म्हणलं तर. कारण याच्यामध्ये BA संगीत करून किंवा MA संगीत करून तुम्ही संगीत शिक्षक होऊ शकता किंवा तबला टीचर म्हणून रुजू होऊ शकता एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. त्यानंतर आपले क्लासेस चालू शकतात, जसं मी प्रयत्न करतोय सध्या. आणि जी खरी संगीत गोष्ट आहे ना ती मनाला शांत करणारी गोष्ट आहे, एकाग्रता वाढवणारी गोष्ट आहे संगीत म्हणजे. आणि ती संगीत मनात ज्याच्या रुजू झाली तो आध्यात्मिकडे 100% जातो आणि आपल्या जे संस्कृती आहे त्या संस्कृतीला विसरत नाही. मेन गोष्ट माझी सांगण्याची इच्छा आहे. थँक्यू सो मच सर. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वर्ल्ड म्युझिक डेच्या. आणि थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या वेळेतून वेळ काढला आणि इकडे आले आणि आम्हाला इतकी चांगल्या स्टोरीज सांगितल्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.